विद्यार्थी मित्रांनो, स्पेलिंगच्या शेवटी वाय आलं तर तुम्ही काय वाचता? तुम्ही म्हणणार सोपं आहे सर, आम्ही वायला वेलांटी सारखं वाचतो. म्हणजे जसं की मॅरी, वरी, युनिटी, डिग्निटी या सगळ्यांमध्ये स्पेलिंगच्या शेवटी वाय आहे आणि शेवटचा वाय हा वेलांटी सारखा वाचायचा, म्हणजे ई आवाज काढायचा. आता हे तुमचं बरोबर आहे, कारण मोस्ट ऑफ द स्पेलिंगमध्ये आपण वायला शेवटच्या वायला ईच वाचतो. पण तुम्हाला हेही माहिती पाहिजे, काही वेळा त्या शेवटच्या वायला आपण ई न वाचता वेगवेगळे आवाज काढतो. आजच्या व्हिडिओमधून आपल्याला हेच कळणार आहे की शेवटचा वाय आल्यानंतर त्याला कसं वाचायला गेलं पाहिजे. बघा इकडे, पहिल्यांदा जे काही एकाक्षरी शब्द असतात की नाही, छोटे शब्द, म्हणजे सिम्पली एक किंवा दोन कॉन्सनंट आणि त्याच्या पुढे डायरेक्टली वाय, म्हणजे एका कॉन्सोनंटला किंवा दोन कॉन्सोनंटला डायरेक्टली दुसरा कुठलाही स्वर नाहीये मध्ये. सो अशा शब्दांमध्ये आपण वायला नेहमी आय वाचायचं आहे. आय. आता मी ते आई लिहिला म्हणजे बरीच मुलं काय करतात, आई आई नाही, आय. सो आय, आ लांबट, आय. सो आता हा क्राय. लक्षात आलं का? मग हा फ्राय. हा स्पाय. हा वाय. अर्थात हा ह जो आहे इंग्रजी लोक सायलेंट करतात, सो वाय. हा सो तुम्ही म्हणणार शाय. हा तुम्ही म्हणणार ट्राय. बरोबर. हा तुम्ही म्हणणार बाय. सो लक्षात आलं का? जर ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बरीच मुलं मला विचारतात, सर मग युनिटी शब्दांमध्ये पण शेवटी वाय आलाय, पण हा मोनोसिलॅबल वर्ड आहे आणि युनिटीमध्ये यू आय असे दोन अजून स्वर बाकी आहेत. बरोबर. म्हणजे तिथे जेव्हा दोन पेक्षा अधिक स्वर असतात, दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्वर, ते 2 सिलॅबस किंवा 3 सिलॅबस होतात. हा एकच सिलॅबल, सॉरी. पण हा मात्र जो आहे हा मोनोसिलॅबल आहे. इथे फक्त एकच आहे लेटर किंवा दोन लेटर, ब्लेंड कॉन्सोनंट ब्लेंड आहे, जोडाक्षर आहे. लक्षात आलं? आता इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, पण जेव्हा हा जो वाय आहे शेवटचा, आता इथे तुम्हाला प्रत्येक वेळी शेवटचा वाय दिसेल, पण तो जेव्हा एवायच्या जोडीला येतो त्यावेळी तुम्हाला फक्त त्याला वाय म्हणून ट्रीटमेंट द्यायची नाही, तुम्हाला एवायला वाचायचं आहे आणि एवायला आपण शेवटच्या वाचतो ए. सो जेव्हा कधी तुम्हाला शेवटचा ए वाय दिसेल तुम्हाला वाचायचं ए. जसं हा ट्रला तुम्ही वाचणार ट्रे. हा बला तुम्ही वाचणार बे. हा मला तुम्ही वाचणार मे. हा सला तुम्ही वाचणार से. हा लला तुम्ही वाचणार ले. हा आणि स्प्रला तुम्ही वाचणार स्प्रे. आणि हा क्लला एवाय लागला, तुम्ही वाचणार क्ले. थोडक्यात तुम्हाला फक्त एवाय दिसला की तुम्हाला वाचायचं आहे ए. लक्षात आलंय? आता पुढचा, पुन्हा इथे तुम्हाला वाय एकटाच दिसतोय स्पेलिंगच्या शेवटी, पण त्याच्या अगोदर जर ओवाय आला तर तुम्हाला नेहमी त्याला वाचायचंय ऑय. ऑय. इथे पण तेच आहे, आई वाचायचं नाही, ऑला लॉंग करायचं, ऑय ऑय. सो हा टॉय. टॉय. हा बॉय. मग हा काय वाचणार सांगा? व्हेरी गुड. एन जॉय. व्हेरी गुड. एन्जॉय. आता हा तुम्ही काय वाचणार? रॉय. रॉयल. 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 बरोबर. अर्थात लिहिताना पण रॉयल असं लिहितो. हा शब्द तुम्ही काय वाचणार? जॉय. आता हा शब्द तुम्हाला काय वाचायचा आहे? व्हेरी गुड.
आणि ल ला ओ वाय, लॉय, लॉय. आणि हा शब्द व्हेरी गुड, एम म्हणजे एम, आणि हा प्ल ला ऑय, प्लॉय, एम्प्लॉय. खूप सोपं आहे की नाही? सो फक्त वायच्या पुढे काय येत आहे, जर तुम्हाला ए किंवा ओ किंवा ई आला, जनरली ई ला ई वायच्या अगोदर दिसला तर तुम्हाला वाचायचंय तुम्हाला ई. आता हा कसा वाचणार बघा इकडे, न ला ई वाय लागलाय, तुम्ही काय वाचणार? ह नी, काय वाचणार? हनी. आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? डंग, हा नाकातून काढायचा आहे न, आणि क ला ई वाय, की, डंग की, डॉंकी. आता हा ई वाय कोणाला लागलाय? र ला लागलाय. सो र च्या पुढे फक्त ई म्हणायचं, री, स्टो, सॉरी, स्टो री. आता हा शब्द तुम्हाला काय वाचायचा आहे? व्हेरी गुड, किड नी. न ला ई वाय लागलाय, वेलांटी सारखं वाचा, किड नी. आता हा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड, वलाय व्या, आणि ल ला ई वाय लागला, ली, व्या ली. आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? व्हेरी गुड, ट्रॉ ली, ट्रॉ ली. बघूया तुमच्यात किती जण हा शब्द बरोबर वाचतायत. व्हेरी गुड, चटणी. आता इथे तुम्हाला कदाचित ट ला ई लागला, टे म्हणावं असं वाटलं असेल, पण जेव्हा जनरली ई एन लागतं स्पेलिंगच्या शेवटी, तुम्हाला त्याला अन वाचायचं आहे. चटन, टन, टनी, टेन वाचायचं नाही. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे. जेव्हा मोठ्या स्पेलिंग येतात, शेवटचा जो वाय असतो आपण नेहमी वेलांटी सारखा वापरतो. मात्र जेव्हा काही विशिष्ट पाठीमागे तुम्हाला शब्द दिसतील, जसं की प्ल ला वाय दिसेल तुम्हाला, किंवा फ ला वाय दिसेल, सो ह्या दोन कंडिशन्स मध्ये तुम्हाला जनरली त्या वायचा आवाज आय काढायचा आहे. आय म्हणजे आता इथे बघा, हा शब्द तुम्ही कसं वाचताय? मल्टीप्ली का? नाही, मल्टीप्ली नाही. काय वाचणार? मल्टीप्लाय. लक्षात आलंय? सो जेव्हा तुम्हाला जनरली PLY दिसेल पाठीमागे, त्यावेळी तुम्हाला आय आवाज काढायचा. जसं आता हा शब्द काय वाजला? अ प्लाय. मग मला सांगा आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? व्हेरी गुड, कंप्लाय. कंप्लाय. मग हा शब्द तुम्ही काय वाचणार? व्हेरी गुड, सप्लाय. सो जनरली लक्षात ठेवायचं, जर PLY तुम्हाला स्पेलिंगच्या पाठी दिसतोय तर तुम्हाला आय आवाज काढायचा आहे. तसंच जर तुम्हाला स्पेलिंगच्या शेवटी FY दिसला तर फी म्हणायचं नाही, तुम्हाला काय वाचायचंय? आय, फाय. जसा हा शब्द तुम्ही काय वाचणार? जस्टिफाय, जस्टिफाय. मग आता हा शब्द तुम्ही काय वाचाल? व्हेरी गुड, छान, क्वालिफाय. नेहमी लक्षात ठेवा, क्यूच्या जोडीला यू आलं, यूला करा सायलेंट, आणि एचा आवाज नेहमी अ काढायचा. क्वालिफाय, क्वालिफाय, क्वालिफाय. आता हा शब्द तुम्ही काय करणार? हा शब्द वाचून बघा. व्हेरी गुड, सॅटिस्फाय, सॅटिस्फाय.
सॅटिस्फाय. आणि हा शब्द काय वाचताय? व्हेरी गुड. स्पेसिफाय. आणि शेवटचा शब्द आहे व्हेरीफाय. व्हेरीफाय. आता याच्यामध्ये आपण फक्त वायला समजून घेतलंय, पण तुमचा जर प्रॉब्लेम हा असेल, सर याला वला फला ई व्हे का म्हटलं, रला आय लागला री का म्हटलं, हाच तुमचा प्रॉब्लेम असेल, तर आपले व्हिडिओज पहिल्यापासून बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या स्वरांची ओळख होईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ बघून शिकायचं नसेल, तुम्हाला प्रत्यक्ष माझ्याकडून शिकायचं असेल, तर ऑनलाईन बॅचेस सुद्धा आपल्या अवेलेबल आहेत. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अनेक व्हिडिओजमधून मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. तो सर्च करा किंवा मला कमेंट्स करा की मला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा, तुम्हाला पाठवलं जाईल आणि तुम्ही चौकशी करू शकता आपल्या रीडिंग बॅचबद्दल. 1 जुलैपासून आपली एक नवीन बॅच सुरू होते रीडिंगची, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. धन्यवाद.